माजी मंत्री धनंजय मुंडे 10 दिवसांच्या विपश्यनेनंतर घरी रवाना. साधनेच्या शेवटच्या दिवशी कोणालाही न भेटण्याचा मुंडेंचा निर्णय. सूत्रांची माहिती. नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का. 7 राष्ट्रवादीचे आमदार एनडीपीपी मध्ये सामील. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर 7 आमदारांची अजित पवारांना साथ. राष्ट्रवादी पक्षाकडून प्रकरणाची गंभीर दखल. जम्मू काश्मीरचा विकास थांबणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण. इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटर टप्पा सेवेत दाखल होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील विकास काम तातडीनं पूर्ण करा. संजय राठोड यांचे निर्देश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत मनसेला मोठा धक्का. मनसेचे नेते गौरव बांतेसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात कापडी पिशव्यांचं वाटप. प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याचं पंकजा मुंडेंचं आवाहन. डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ लायबेरियात पोहोचलं. कनिष्ठ सभागृहाच्या कार्यकारी अध्यक्षांकडून करण्यात आलं स्वागत. परभणीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भाजपचे सुरेश भुमरे यांची निवड. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून सुरेश भुमरे यांची ओळख. सिंधुदुर्गात ठाकरे सेनेच्या दणक्यानंतर पावशी घावणारे रस्ता खड्डेमुक्त. तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले खड्डे. पालिका निवडणुका आधीच अमरावतीत राणा विरुद्ध खोडके वाद उफाळला. संजय खोडकेंनी दादागिरी करू नये. रवी राणांची खोडकेंवर टीका. भारताची काही लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली. ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान यांची प्रथमच कबुली. संजय राऊत आज मालेगाव दौऱ्यावर. शिवसंपर्क अभियान अंतर्गत जनतेशी संवाद साधणार. स्थानिक कार्यकर्त्यांकडून अभियानासाठी जोरदार तयारी. पक्षाच्या धोरणांची माहिती आणि जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी मोहीम. वसई विरार शहर जिल्हाध्यक्षपदी भाजपच्या प्रज्ञा पाटील यांची नियुक्ती. तर पालघर जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत यांची नियुक्ती. महिला जिल्हाध्यक्षपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अकोल्यातील जिल्हा परिषदमध्ये प्रशासक राजवटीत मनमानी कारभार सुरू. वंचित बहुजन आघाडीकडून विविध विभागाची झाडाझडती घेण्यात आली. अमरावती शहरात अनेक ठिकाणी नालेसफाई अपूर्णच. नाल्याचा गाळही नीट काढलं नसल्याचं चित्र. नालेसफाई अभियान फक्त कागदोपत्रीच आहे का, असा सवाल उपस्थित. पाटण तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी. शेतीची कामे खोळंबल्याने शेतकरी संकटात. भुईमूग ज्वारी पिकांचं मोठं नुकसान. साताऱ्यात पावसाची जोरदार हजेरी. 3 दिवसांपासून थांबलेल्या पावसाला आज पुन्हा सुरुवात. महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस. आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. जीवन मात्र विस्कळीत. अकोल्यात मुसळधार पाऊस. ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी मात्र चिंतेत. पावसामुळे बीडच्या आष्टीमध्ये टोमॅटो पिकाचं नुकसान. संपूर्ण 1 एकरवरील टोमॅटो नष्ट. सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अरुणाचलमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू. शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा 10,000पेक्षा जास्त लोकांना फटका. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस. शेती पिकाचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकारी गुडघाभर पाण्यात. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाची दमदार हजेरी. वारजे, शिवणे, कर्वेनगरसह अनेक भागात पावसाला सुरुवात. साताऱ्यात पावसामुळे नुकसान झालेल्या कुर्णेश्वर खिंडीतील गणपती मंदिर नागरिकांनी काही तासात केलं स्वच्छ. पावसामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग चिखल आणि दगडांनी भरला होता. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी. कृषी विभागाचं आवाहन. पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात मोराचं नृत्य. पिसारा फुलवून नृत्य करणाऱ्या मोराचं दृश्य कॅमेऱ्यात कैद.
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तिलारी परिसरात आढळला दुर्मिळ काळा नीलपंख पक्षी पहिल्यांदा सिंधुदुर्गात दिसल्याने जिल्ह्यातील पक्ष्यांच्या यादीत नव्या पक्ष्याची भर. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ. डोंबर जवळगे येथे महालक्ष्मी देवीची मिरवणूक. महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल. देशात कोरोना रुग्णांची संख्या 3,000वर. 8 राज्यांमध्ये 100 पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण. देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,395वर पोहोचली तर गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू. स्टोरेज घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल. 4.25 कोटी गुंतवणूक 177 कोटींचा गैरव्यवहार. 14,157 गुंतवणूकदारांची फसवणूक. स्वच्छ मुंबईसाठी सरसावली महानगरपालिकेची गुलाबी सेना. गुलाबी सेनेत 9,600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचारी. तुळजाभवानी मंदिराच्या गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा सुरू. पावसामुळे तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा प्रवाहित. बालाघाट डोंगरातील पाणी मंदिरात पोहोचलं. 11वी प्रवेशात अनेक तांत्रिक अडचणी. मुंबईत 200 तर राज्यात 13,000 तक्रारी दाखल. आरटीई अंतर्गत 2025-26 वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश प्रक्रियेला 9 जूनपर्यंत मुदतवाढ. मंगन सिक्कीम या भागात मुसळधार पाऊस. पावसामुळे तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 1500 पर्यटक अडकले. आज हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मेगा ब्लॉक. या काळात पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा धावतील. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेतील आज 89 लोकल्स रद्द. विक्रोळी रेल्वे स्टेशन जवळील उड्डाण पुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण. लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार. भारतीय रेल्वेतर्फे उस्मानाबाद रेल्वेचं धाराशिव म्हणून रेल्वे स्थानक करण्यात आलं. नवीन स्थानकाचं नाव कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशन कडून मंजूर. डेक्कन क्वीनची प्रवासी सेवेची 95 वर्षे पूर्ण. डेक्कन क्वीनचं 96व्या वर्षात पदार्पण. मुंबई पुणे दरम्यान 1 जून 1930 रोजी ही रेल्वे गाडी धावू लागली. पंजाब मेलला 113 वर्ष पूर्ण. पंजाब मेल पहिल्यांदाच बेलार्ड पियर मोल स्थानकावरून रवाना झाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील 5 बस स्थानकांची स्वच्छता पथकाकडून पाहणी. यामध्ये बस स्थानकातील विश्रांतीगृह आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची केली पाहणी. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये सीक मार्गिकेच्या विस्तारीकरणासाठी गोल्डन टेम्पल ट्रेन वांद्रेवरून सुटणार. 6 महिने वांद्रेवरून सुटण्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे. रत्नागिरीत शैक्षणिक आणि सामाजिक संस्था भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू होणार. रुग्णालयात शस्त्रक्रिया, हृदयरोग, कॅन्सर विभाग, प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार. बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी भारत गौरव विशेष ट्रेनचा लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन 9 जून रोजी मुंबई इथून सुरू होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित. 50 ज्येष्ठांनी घेतला सहभाग. अहिल्यादेवी बँकेनं केलं कार्यक्रमाचं आयोजन. पुणे पोलिसांकडून पुणे ट्रॅफिक ॲपची निर्मिती. लवकरच पुणेकरांना ॲप वापरता येणार. ॲपमुळे नागरिकही बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावणार. बुलढाण्यातील खामगावमध्ये नटराज गार्डनमध्ये पहाटेच झाडांची कत्तल झालेल्या झाडांना नागरिकांकडून श्रद्धांजली. 3 दिवसाच्या संपानंतर अखेर अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप मागे. वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची होती मागणी. गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या पुनर्बांधणीचं काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात जड वाहनांसाठी मार्ग बंद. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. अमरावती महापालिकेचं फिरतं शौचालय तब्बल 108 किलोमीटर मेळघाटात पोहोचलं. फिरतं शौचालय कुणी? नागरिकांचा सवाल. कराड तालुक्यात मान नदीचा पुलावरती कचऱ्याचा ढीग. तत्काळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, नागरिकांची मागणी. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर कापूर, बावडी आणि माजिवडा ठिकाणी मेट्रोच्या गर्डर बसवण्याचं काम सुरू.
मेट्रो कामामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता. हिंगोलीत केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन. मराठवाड्यात पहिल्यांदाच हिंगोली पोलीस दलाच्या वतीनं केंद्रीय मुद्देमाल कक्ष स्थापन. महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन. महावितरणाचा हा उपक्रम विद्युत सुरक्षेबाबत आणि अपघातांची संख्या कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण. अकोला जिल्ह्यात 4 बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार. रुग्णसेवक पराग गवईंनी स्वखर्चातून केला खर्च. 2 दशकांपासून अविरत समाजकार्य सुरू. पुण्यातील खड्ड्याची तक्रार आता ॲपवर नोंदवा. पुणे पालिकेकडून खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित. तर पॉटहोल मॅनेजमेंट नावाच्या ॲपची निर्मिती. ॲपद्वारे नागरिकांना खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार. वाशिमच्या मेहकर रोडवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. जालन्यात 7 वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला. हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी. वाशिमच्या वडप ते पांगरी कट्टेजवळ भीषण अपघात. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची जोरदार मोहीम. कॅमेऱ्यांच्या मदतीने वाघाचा शोध सुरू. जालन्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू. अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील घटना. दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त. धुळ्याच्या फरशी पुलावरून पांजरा नदीपात्रात कार पडल्याची दुर्दैवी घटना. अपघातात कार चालक जखमी. गुगल मॅप बघताना अपघात झाल्याची माहिती. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकी 100 फूट खोल दरीत कोसळली. अपघातात 2 जण गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.